हॅलो हाय नमस्कार, मी सुदर्शन देवखरे पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो माझ्या एका नव्या व्हिडिओमध्ये आणि एका नव्या टॉपिक सोबत. मित्रांनो, आजचा जो आपला टॉपिक आहे हा आहे मायकोलॉजी, म्हणजेच रिलेटेड विथ द फंगस. म्हणजे आपण फंगसची स्टडी आज आपण करणार आहे. हा जो टॉपिक आहे हा खूप महत्वाचा आहे जिल्हा परिषदसाठी, ज्याची एक्झाम येणाऱ्या 2 नोव्हेंबर 2023 ला आहे. बरोबरच डिसेंबर महिन्याच्या जवळपास जी काही आरोग्य विभागाची लॅब सायंटिफिक ऑफिसर, ब्लड बँक सायंटिफिक ऑफिसर, लॅब असिस्टंट, बॅक्टेरियोलॉजिस्ट या ज्या सर्व पोस्ट आहे आरोग्य विभागाच्या, आणि आता जी जिल्हा परिषदची एक्झाम आहे त्या सर्वांसाठी हा जो टॉपिक आहे हा खूप महत्वाचा आहे. सो मित्रांनो, जे लोक माझे व्हिडिओ बघत आहे त्या लोकांना माझी विनंती आहे की त्यांना जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. सो बरेच व्ह्यू आहेत, पण त्याच्या हिशोबाने जर आपण सबस्क्रायबर बघितले तर थोडेसे कमी आहे. तुमचं सबस्क्राईब करणं चॅनलला, तुमचं लाईक करणं, तुमचं व्ह्यू करणं हे माझ्यासाठी इन्स्पिरेशन असतं आणि नवीन व्हिडिओज आणण्यासाठी मला मदत करतं, मला इंटरनल इन्स्पिरेशन मिळतं. सो मित्रांनो, एकदा व्हिडिओला प्लीज लाईक करून घ्या आणि सबस्क्राईब करून घ्या, सो दॅट मी अजून असे येणारे नवीन व्हिडिओ जे आहे त्याच्याबद्दलची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. आणि तुम्ही देखील मला टॉपिक सजेस्ट करू शकता आरोग्य विभागासाठी, सो दॅट मी ते घ्यायला मला इझी होईल. आणि या संदर्भातले आरोग्य विभागाचे जे काही मी पोस्ट तुम्हाला सांगितले, LSO किंवा लॅब असिस्टंट किंवा बॅक्टेरियोलॉजिस्ट, या सगळ्यांची जर तुम्ही अभ्यास करत असाल तर माझ्या या व्हॉट्सअप नंबरला 9960 या नंबरला तुम्ही एकदा नक्की मला व्हॉट्सअप करा. सो मित्रांनो, सुरू करूया आजचा आपला टॉपिक. तो टॉपिक आहे मायकोलॉजी. सो मी आताच तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मायकोलॉजी काय आहे, तर मायकोलॉजी म्हणजे इट इज अ स्टडी ऑफ अ फंगस कॉल्ड अ मायकोलॉजी. सो मायकोलॉजी जो आहे हा स्टडी ऑफ अ फंगस आहे. म्हणजे आपल्याला फंगसची स्टडी करायची आहे तर त्याला आपण काय म्हणणार, मायकोलॉजी असं म्हणणार. पण फंगसमुळे जर डिसीज होत असेल तर त्या स्टडीला, म्हणजे फंगसमुळे होणाऱ्या डिसीजचा स्टडी करण्याला म्हणतात मायकोसिस. सो डिसीज कॉज बाय द फंगस त्याला आपण काय म्हणतो, मायकोसिस. सो मायकोलॉजी काय आहे, मायकोलॉजी इज द स्टडी ऑफ अ फंगस, but a disease caused by the fungus, the study of a disease caused by the fungus is called as a mycosis. आता पुढे बघूया. बघा, फंगी आर अ यूकॅरियोटिक मायक्रो ऑर्गॅनिझम. यूकॅरियोटिक आणि प्रोकॅरियोटिकचा अर्थ मी आधी देखील माझे जे आतापर्यंत येऊन गेलेले 80 पेक्षा जास्त व्हिडिओ आहेत ते सगळ्या व्हिडिओमध्ये मी बऱ्याचदा सेल बायोलॉजी सारखा माझा एक टॉपिक झालेला आहे, त्यामध्ये देखील मी ह्या सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. सो प्रोकॅरियोटिक आणि यूकॅरियोटिक बद्दल मी सांगताना तुम्हाला सांगितलं होतं की प्रोकॅरियोटिक जे असतात त्याची जी न्यूक्लिअर मेम्ब्रेन असते, न्यूक्लियसच्या भोवती जी मेम्ब्रेन असते ती बरोबर डेव्हलप झालेली नसते, त्या ऑर्गॅनिझमला आपण प्रोकॅरियोटिक म्हणतो. आणि यूकॅरियोटिक म्हणजे काय, ज्यांची न्यूक्लियस बरोबरची जी मेम्ब्रेन असते, न्यूक्लियसच्या बाजूची जी न्यूक्लिअर मेम्ब्रेन असते त्यामधलं सगळं जेनेटिक मटेरियल असतं, त्याच्या भोवती एक मेम्ब्रेन असते, ते सगळे काय असतात, यूकॅरियोटिक असतात. आणि फंगस जो आहे हा एक यूकॅरियोटिक मायक्रो ऑर्गॅनिझम आहे. यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो की विच ऑफ द फॉलोइंग इज अ यूकॅरियोटिक और प्रोकॅरियोटिक, आणि खाली काही ऑप्शन देत असतील आणि त्यात जर फंगस असेल तर फंगस हा यूकॅरियोटिक आहे. त्याच्यानंतर आपण बघूया, हा मायक्रो ऑर्गॅनिझम तर आहेच, पण हा युनिसेल्युलर सुद्धा असतो आणि मल्टीसेल्युलर पण. असे काही फंगस आहे जे युनिसेल्युलर आहे, त्याच्यामध्ये एकच सेल आहे, आणि असे पण काही मायक्रो ऑर्गॅनिझम आहे फंगस मध्ये की जे काय आहे तर मल्टीसेल्युलर आहे. मित्रांनो, मी आता सांगितल्याप्रमाणे ज्या फंगसमुळे होणारे जे डिसीज आहे आपण त्याला काय म्हणतो, तर मायकोसिस असं म्हणतो. सो मायकोसिस डील विथ द डिसीज रिलेटेड विथ द फंगस. आता आपण बघूया सर्वात महत्वाचा जो टॉपिक आहे, इट इज अ क्लासिफिकेशन ऑफ अ फंगस. आता क्लासिफिकेशन ऑफ फंगस मध्ये आपण बघणार आहे सर्वात पहिले. तर मी काय केलं, बरीचशी इन्फॉर्मेशन कलेक्ट करून त्याला एकदम सिंपल पद्धतीनं आणि तुमच्या समोर ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे. बघा, तर क्लासिफिकेशन ऑफ फंगस जे आहे ते 4 पार्ट मध्ये डिवाइड झालेला आहे. पहिला जो आहे तो आहे ईस्ट, दुसरा जो आहे तो आहे ईस्ट लाईक, नंतर आहे माउल्ड, आणि नंतरच आहे डायमॉर्फिक. सो ईस्ट लाईक, माउल्ड आणि डायमॉर्फिक असे 4 प्रकार आता आपल्याला क्लासिफिकेशन ऑफ फंगस मध्ये बघायचे आहेत. सर्वात पहिला बघूया आपण ईस्ट. आता हा सेल कसा आहे, ईस्ट जो आहे मी आताच तुम्हाला सांगितलं हा फंगसचा प्रकार आहे, आणि काही ईस्ट हे मल्टीसेल्युलर पण असतात आणि काही युनिसेल्युलर पण असतात. मग आता हा जो ईस्ट आहे हा सेल कोणता आहे, तर हा युनिसेल्युलर आहे. युनिसेल्युलर फंगस जर कोणता असेल तर तो कोणता आहे, ईस्ट आहे. दुसरी महत्वाची गोष्ट, याची शेप कशी आहे, तर राऊंडेड शेप मध्ये आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा, मल्टिप्लिकेशन याचं कसं होतं, तर मल्टिप्लिकेशनची एक पद्धत आहे, त्याला आपण म्हणतो आहे बडिंगची एक पद्धत असते. आता बडिंग काय असते की सपोज करा की हा एक पॅरेंट सेल आहे आणि हा काय आहे, ईस्ट आहे, तो कोणता आहे, राऊंडेड शेपचा आहे. मग याला काय येतं, बर्ड येतं. मग आता हे बर्ड मी याला इथे काढलेलं आहे. काही दिवसांतर या बर्डचं डेव्हलपमेंट होते, त्याच्यामध्ये पण इथला जो न्यूक्लियस असतो तो त्याच्यामध्ये जातो, त्याचं सेल डिव्हिजन होतं, आणि त्या
छोट्याशा बर्ड पासून एक नवीन डॉटर जो आहे तो फॉर्म होतो आणि तो डॉटर हा एक्झॅक्टली कॉपी असतो त्याच्या पॅरेंट सारखी. म्हणजे आता इथे सर्वात पहिले एक छोटासा बर्ड येणार, त्याच्यामध्ये पण न्यूक्लियस जाणार, त्याच्यामध्ये सायटोप्लाझम जाणार, त्याची डेव्हलपमेंट होणार. तो बर्ड जो आहे तो हळूहळू काय होत जाणार, मोठा होत जाणार आणि काही वेळानंतर तो बर्ड जो आहे याच्यापासून डिटॅच होऊन जाणार आणि इथे एक नवीन जनरेशन, नवीन डॉटर सेल आपल्याला पाहायला मिळणार, नवीन आपल्याला ईस्ट फॉर्म पाहायला मिळणार. हा झाला पॅरेंट आणि हा झाला त्याचा डॉटर न्यू फॉर्म मध्ये. तर हे मी तुम्हाला काय सांगितलं की कशा प्रकारे त्याचं रिप्रोडक्शन होत आहे, कशा प्रकारे त्याचं मल्टिप्लिकेशन होत आहे. तर त्याचे मल्टिप्लिकेशन होत आहे हे बर्डिंगच्या पद्धतीने होत आहे. नंतर इम्पॉर्टंट काही पॉईंट मी तुम्हाला सांगत आहे. बर्डला हे जे बर्ड इथे नवीन इथे फॉर्म झालेला आहे, हा जो बर्ड इथे फॉर्म होणार आहे त्याला ब्लास्टोस्पोर असं म्हणतात. हा जो बर्ड मी तुम्हाला इथे सांगितला हा पॅरेंट आहे, याच्यामध्ये न्यूक्लियस आहे, याच्यामध्ये सायटोप्लाझम आहे. तर इथे जेव्हा नवीन बर्ड जेव्हा याला मल्टिप्लाय करायचं असेल, स्वतःला रिप्रोड्यूस करायचं असेल, तर हा जो नवीन एक बर्ड इथे तयार होईल त्याला काय म्हणतात, ब्लास्टोस्पोर असं म्हणतात. नंतर बघा क्रिप्टोकॉकस निओमॉर्फस हा एक इम्पॉर्टंट एक्झाम्पल आहे ईस्टच्या फंगसचा. म्हणजे ईस्ट हा टाईप झाला फंगसचा. त्या ईस्ट मध्ये कोणता एक जर आपल्याला एक्झाम्पल सांगायचं झालं तर क्रिप्टोकॉकस निओफॉर्मस हा एक इम्पॉर्टंट फंगस आहे जो की एक पॅथोजेनिक ईस्ट आहे. तुम्हाला माहिती असेल काही असे फंगस असतात जे आपल्या बॉडीसाठी युजफुल पण असतात, पण हा जो आहे हा पॅथोजेनिक आहे. पॅथोजेनिक याचा अर्थ असा होतो विच कॉज अ डिसीज. आणि पॅथोजेनिक ईस्ट असल्या कारणाने क्रिप्टोकॉकस निओफॉर्मस हे एक्झाम्पल आहे कशाचं, तर ईस्टचं. तर हे तुम्हाला एक लक्षात ठेवते. आता बघा ईस्ट लाईक ही आपण पुन्हा एक दुसरा टाईप जो आहे तो फंगसचा, त्याला आपण आता डिटेलमध्ये बघूया की हा जो ईस्ट लाईक आहे हा युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम आहे. जसा हा युनिसेल्युलर आहे तसा ईस्ट लाईक पण काय आहे, युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम आहे. याची पण जी काही आपण म्हणतो याची पण जी काही मल्टिप्लिकेशन होत आहे ते कशा थ्रू होत आहे, तर बडिंग थ्रू देखील याची मल्टिप्लिकेशन होत आहे, बडिंग थ्रू. आणि याच्यामध्ये काय असतं की डॉटर सेल अटॅच टू द पॅरेंट सेल गिव्हज अ अपीअरन्स लाईक अ लॉंग थ्रेड दिस कॉल्ड एज अ सुडो हायपा. आता हे हायपा काय आपण पुढे बघणार आहे. पण इथे जे डॉटर सेल असतो आणि जो पॅरेंट सेल असतो याच्यामध्ये एक थ्रेड लाईक स्ट्रक्चर असतं. त्या थ्रेड लाईक स्ट्रक्चरला सुडो म्हणजे काय, खोटं. सुडो म्हणजे काय, खोटं. आणि हायप काय आहे, ते हायपा काय आहे मी आपली पुढे तुम्हाला सांगणार आहे. तो ते सुडो हायपाचं स्ट्रक्चर असतं. पॅरेंट आणि डॉटर मध्ये एक थ्रेड लाईक स्ट्रक्चर असतं, त्याला आपण काय म्हणतो, सुडो हायपा असं म्हणतो. हे ज्या सगळ्या चारही टाईप आहे आणि फंगस रिलेटेडचे काही जे डायग्राम आहे, काही नोट्स जे आहेत ते मी ऑलरेडी ग्रुपवर टाकलेले आहे व्हॉट्सअप ग्रुपला. तो ज्या लोकांना ते व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हायचं असेल त्यांनी मला या व्हॉट्सअपला माझ्या व्हॉट्सअपला मला पहिले आधी कॉन्टॅक्ट करायचा आहे, सो दॅट ती इन्फॉर्मेशन तुम्हाला मिळू शकेल. आणि ऑलरेडी जे लोक मला बघत आहे, जे लोक ते व्हॉट्सअप ग्रुपला मला अटॅच आहे, ह्या सगळ्या ज्या डायग्राम्स आहेत सो दॅट त्या तुम्हाला माहिती आहे माझ्या डायग्राम किती वाईट आहे म्हणून मी काढण्याची हिंमत करत नाही. आणि त्या सगळ्या डायग्राम ज्या आहेत त्या मी ग्रुपमध्ये ऑलरेडी टाकले आहे, तुम्ही बिलकुल रिलेट करू शकता जे मी सांगत आहे तुम्हाला. आणि याच्यामध्ये जर एखादं एक्झाम्पल तुम्हाला सांगायचं असेल तर ते आहे कॅन्डिडा अल्बिकॅन. कॅन्डिडा अल्बिकॅन जे आहे इट्स अ एक्झाम्पल ऑफ अ फंगस, कोणता, ईस्ट लाईक याचा. आता आपण माऊल बघूया. माऊल हे तिसरं एक्झाम्पल आहे, तिसरं क्लासिफिकेशन आहे फंगसचं. आणि त्या माऊलमध्ये आपण काय बघतो आहे की बघा की माऊल इज अ मल्टीसेल्युलर फंगस. आता तुम्हाला ऑप्शन दिला आणि सांगितलं की खालीपैकी कोणते हे युनिसेल्युलर आहे, तर युनिसेल्युलर मध्ये ईस्ट हा पण युनिसेल्युलर आहे, ईस्ट लाईक हा पण युनिसेल्युलर आहे, पण माऊल जो आहे हा मल्टीसेल्युलर आहे. पुढे बघा मल्टीसेल्युलर फंगी. त्याच्यानंतर मल्टिप्लाय बाय अ ब्रांचिंग. आता हे ब्रांचिंग काय असतं, ब्रांचिंग म्हणजे काय असतं, एक सरळ आपण दोरी पकडली त्याला एक नवीन ब्रांच, त्याला एक नवीन ब्रांच. हे मल्टिप्लाय होण्याचं, त्यांचं रिप्रोड्यूस होण्याची एक पद्धत आहे आणि ते ब्रांच क्रिएट करत असतात. पुढे बघा वन सिंगल मल्टीसेल्युलर, एक जे त्याला आपण काय म्हणतो, हाईप असं म्हणतो, आणि ग्रुप ऑफ हाईप इट्स कॉल्ड द मायसेलियम. याला मी थोडंसं एक्सप्लेन करतो आहे. बघा हे जे माऊल्ड असतात हे अशा टाईपचे असतात. मी इथे डायग्राम काढली आहे पण मी पुन्हा काढतो. हे माऊल्ड आहे आणि याला काय असतात, ब्रांचिंग असतात. हे बघा ही ब्रांच तुम्हाला दिसत आहे, ही पुन्हा इथून एक ब्रांच दिसत आहे आपल्याला, इथून पुन्हा एक ब्रांच दिसत आहे. इथून आपल्याला काय, हे जे माऊल्ड आहे याला काय दिसत, तुम्हाला ब्रांचिंग दिसत आहे. आणि ही जी एक ब्रांच तुम्हाला दिसत आहे त्याला हाईप असं म्हणतात. त्याला काय म्हणतात, हायपा असं म्हणतात. HYPPHAE, ठीक आहे, हायपा, हायपा असं म्हणतात. तर हे जे हायपा आहे ते हे हायपा काय आहे, हे ब्रांचिंग आहे. हे त्याच्यापासून निघालेली एक ब्रांच आहे त्याला आपण हायपा म्हणतो. आणि हे जे हायपा आहे यांचा जर ग्रुप असेल, इथे पण एक आहे, इथे दुसरा आहे, इथे तिसरा आहे, इथे पुन्हा चौथा असेल, हा जो ग्रुप आहे त्याला आपण मायसेलियम असं म्हणतो. तो ग्रुप ऑफ हायपा इज कॉल्ड एज अ मायसेलियम. एकटा सिंगल ब्रांच याला मी हायपा म्हणणार. आणि या हायपाला जर मी 2-4 त्यांचा जर ग्रुप असेल हायपाचा, तर त्या ह्या 4च्या ग्रुपला मी काय म्हणणार, तर मायसेलियम असं म्हणणार.
ठीक आहे. सो हायपा तुम्हाला आता समजलं. माऊल काय आहे, ब्रांच याच्यामध्ये ते प्रेझेंट असते आणि एका ब्रांचला आपण हायपा म्हणतो आणि त्यांचा जर त्या हायपाचा जर ग्रुप असला तर त्याला आपण काय म्हणतो, मायसेलियम असं म्हणतो. बरं, या हायपाचं काम काय आहे ते मी इथं वर ॲरो देऊन सांगितलं आहे. तर मी त्याला दिसायला ते थोडंसं किचकट झालं आहे, पण मी एक्सप्लेन करून सांगतोय. बघा काय आहे, रिलीज अ एन्झाईम टू डायजेस्ट फूड. तर ह्या हायपामधून जे आहे हे काय होतं, एन्झाईम रिलीज होतं. त्याचं काम काय असतं, ते जे फूड खात आहे त्या फूडला डायजेस्ट करण्याचं काम जे आहे ते हा हायपा करतात. सो हायपाचं काय काम आहे, इट रिलीज अ एन्झाईम टू डायजेस्ट द फूड. याच्याबद्दल आणखून मी थोडीशी इन्फॉर्मेशन इथे लिहिलेली आहे की हे जे तुम्हाला स्ट्रक्चर तुम्हाला माऊलचं दिसतं याच्यामध्ये बरेच मल्टी न्यूक्लिएटेड ते स्ट्रक्चर असतं. सो इथे न्यूक्लियस, इथे न्यूक्लियस, इथे न्यूक्लियस. सो या हायपामध्ये पण काय असतं, न्यूक्लियस. आणि खूप सगळे हायपा ज्याला आपण काय म्हटलं, मायसेलियम असं म्हटलं. तर याच्यामध्ये जे न्यूक्लियस आहे यांची संख्या खूप जास्त असल्या कारणाने आपण म्हणू शकतो, 4 ऑप्शन तुम्हाला दिले आणि सांगितलं, विचारलं विच ऑफ द फॉलोइंग इज अ मल्टी न्यूक्लिएटेड, तर मल्टी न्यूक्लिएटेड कोणतं आहे, तर माऊल आहे. ठीक आहे, तर ते काय आहे, मल्टी न्यूक्लिएटेड आहे. नंतर बघा त्याला अजून एक पॉइंट मी सांगू शकतो. तर काही असे हायपास माऊल असतात की जे काय असतात, सेगमेंटेड असतात, सेप्टेड आपण त्याला म्हणू शकतो. तर काही असतात ते असे सेप्टेड असतात, त्या प्रत्येक न्यूक्लियसला सेपरेट केलं जाते, त्याच्यामध्ये सायटोप्लाझम, ते सेप्टेड फॉर्म मध्ये देखील आपल्याला पाहायला मिळतात. आणि काही असे असतात की ज्यांच्यामध्ये हे सेप्टम म्हणजे काय, त्याची डिव्हिजन आहे ती प्रेझेंट नसते, तर त्याला आपण नॉन सेप्टेड असं म्हणू शकतो. सेप्टेड आणि नॉन सेप्टेड असे 2 प्रकार पडतात. ज्याला असं डिव्हिजन असेल, प्रत्येक न्यूक्लियसच्या बाजूनंतर एक अशी रेष, न्यूक्लियस नंतर पुन्हा अशी एक रेष, त्याला सेप्टेड, सेपरेट आउट करण्यासाठी एक जर सेप्टम असेल तर त्याला सेप्टेड असं म्हणतात. आणि कधी कधी हे सेप्टम नसतात, मग त्याला आपण काय म्हणतो, नॉन सेप्टेड असं म्हणतो. मल्टी न्यूक्लियस असते हे मी तुम्हाला आधीच सांगितलं आहे. तर ही झाली पूर्ण इन्फॉर्मेशन रिलेटेड विथ द माऊल. आता याचे काही एक्झाम्पल, जसं डर्मॅटोफायटोसिस, एक आहे ऍस्पॅरेजिलियम आणि एक आहे पेनिसिलियम. दीज आर द एक्झाम्पल ऑफ अ माऊल. सगळ्यांचे मी एक्झाम्पल सांगितले, ते एक्झाम्पल पण तितकेच महत्वाचे आहे. आतापर्यंत आपण सर्वात पहिले काय बघितलं, तर ईस्ट बघितलं. तो युनिसेल्युलर होता. बडिंगच्या पद्धतीने त्याचं काय होतं, मल्टिप्लिकेशन होतं, रिप्रोडक्शन होतं. बडिंग म्हणजे काय, हा जर मी तो माऊल पकडला जो की ओव्हल शेप मध्ये असतो, राऊंड शेप मध्ये असतो, त्याला एक छोटासा बर्ड येणार त्याच्यासारखा. मग त्याच्यामध्ये पण काय होणार, डेव्हलप होणार आणि तो तुटून जाणार त्याच्या पॅरेंट्स पासून. इधर एक पॅरेंट्स और इधर एक डॉटर, तो एक के क्या हो गए, 2. और असे हे काय होतं, याचं मल्टिप्लिकेशन होत आहे. आणि त्याच्यानंतर मी सांगितलं तुम्हाला की त्याचा जो बर्ड असतो, एक छोटासा जो बर्ड इथे आपण म्हणतो, त्याला आपण ब्लास्टोस्पोर असं म्हटलं होतं. त्याचं एक्झाम्पल क्रिप्टोकॉकस निओफॉर्मस असं म्हटलं. इज लाईक युनिसेल्युलर आहे, बडिंगची मेथड आहे. पॅरेंट आणि बर्ड याच्यामध्ये एक थीन काय म्हणतो त्याला, थ्रेड असते. त्या थ्रेडला आपण काय म्हटलं आहे, सुडो हायपा असं म्हटलेलं आहे. आणि हायपा म्हणजे काय, मी तुम्हाला ब्रांच सांगितलेलीच आहे, पण ही सुडो असते कारण की एक थ्रेड असते, पूर्ण ब्रांच नसते. ठीक आहे. कॅन्डिडा अल्बिकॅन्स मी तुम्हाला सांगितलं. आणि पुन्हा आपण माऊल, जो की खूप महत्वाचा आहे, त्या मोल्डवर मल्टीसेल्युलर फंग आहे, मल्टिप्लाय बाय द ब्रांचिंग. हे ब्रांचिंग जे आहे त्याला आपण हायपा म्हटलं. त्या हायपाच्या खूप सगळ्या ग्रुपला आपण मायसेलियम असं म्हणतो. याच्यामधून एक एन्झाईम निघतो, तो डायजेशन ऑफ अ फूड साठी महत्वाचा असतो. आणि त्याच्यामध्ये मल्टी न्यूक्लिएटेड हे स्ट्रक्चर असते. त्याच्यामध्ये मध्ये सेप्टम्स असतात. ज्याला सेप्टम असतात त्याला आपण सेप्टेड म्हणतो आणि ज्याला सेप्टम नसतात त्याला नॉन सेप्टेड असे देखील आपल्याला माऊल नावाची जी काही ईस्ट आहे ती पाहायला मिळते. बरं, हे सगळा कार्यक्रम झाल्यानंतर पुढे चौथा जो टाईप आहे तो अजून जास्त इंटरेस्टिंग आहे. त्याचं नाव आहे डायमॉर्फिक. डायमॉर्फिक म्हणजे काय, डाय म्हणजे 2, त्याचे 2 रूप असतात. तर आता हे कसं आहे, तर बघा, इट ऑकर ॲज अ ईस्ट. आपण जो सर्वात पहिले बघितला, हा जो डायमॉर्फिक आहे हा कधी कधी ईस्ट सारखा बिहेव करतो आणि कधी कधी जो आहे तो माऊल सारखा देखील काय करतो, बिहेव करतो. तर कधी ईस्ट सारखा, कधी माऊल सारखा हा कसा बिहेव करतो, अकॉर्डिंग टू द टेम्परेचर. म्हणजे टेम्परेचर हे 37 डिग्री सेल्सिअस इतकं असेल तर तो ऍज अ ईस्ट सारखा बिहेव करतो. आणि जर रूम टेम्परेचर, आता रूम टेम्परेचर म्हणजे किती, तर 22 ते 25च्या जवळपास जे आहे ते आपण रूम टेम्परेचर कन्सिडर करतो. या असं जर टेम्परेचर असेल तर हा डायमॉर्फिक जो आहे तो माऊल सारखा बिहेव करतो. आणि हा असा टेम्परेचर वाईज बिहेव करणारा, जर तुम्हाला विचारला की टेम्परेचर नुसार बिहेव करणारा ईस्ट कोणता, तर त्याचं नाव आहे डायमॉर्फिक. जर त्याचं डिग्री आपलं बॉडी टेम्परेचर जे आहे 37 डिग्री सेल्सिअस अशी जर फेवरेबल कंडिशन त्याला भेटली तर तो ईस्ट सारखा बिहेव करणार. पण जर रूम टेम्परेचर म्हणजे ज्याला आपण म्हणतो 22 ते 25च्या जवळपास जर टेम्परेचर असेल तर मग तो कोणासारखा, माऊल सारखा बिहेव करणार. आणि मायसिलियम फॉर्म मध्ये पण तो असतो. मायसिलियम फॉर्म मध्ये मी आता सांगितलं तुम्हाला, माऊल्ड आहे म्हणजेच मायसिलियम त्याच्यामध्ये येणारच. ठीक आहे. सो दिस इज द टाइप्स ऑफ और क्लासिफिकेशन ऑफ अ फंगस. याच्या समोरची इन्फॉर्मेशन मी घेऊन येतो आहे लगेच. सो मित्रांनो, आता आपण काय बघतो आहे की मायकोलॉजीमध्ये, फंगसमध्ये कशा प्रकारे आपण त्या फंगसचं कल्टिवेशन करू शकतो. आता कल्टिवेशन म्हणजे काय, त्याला वाढवणं, त्याला मल्टिप्लाय करणं, त्याची ज्या फंगसची आपल्याला गरज आहे
त्याला मल्टिप्लाय करणार, त्याच्यापासून आवश्यक ते प्रॉडक्ट येते. यासाठी आपल्याला त्याला काय करावं लागेल, कल्टिवेट करावं लागेल. आणि या कल्टिवेशनच्या टोटल 7 पद्धती मी तुम्हाला सांगितल्या आहे, कशा प्रकारे आपण त्या फंगसचं काय करू शकतो, कल्टिवेशन करू शकतो. तर बघा पहिला जो आहे त्याला म्हणतात सॅबराउंड डेक्स्ट्रोज अगार. आता हा जो सॅब शब्द तुम्हाला इथे दिसत आहे, सॅबराउंड, तर हे सॅबराउंड डेक्स्ट्रोज अगार, तर याला सॅब देखील असं म्हणतात, फक्त सॅब. तर इथला त्यांनी यस घेतलेला आहे, इथे ए घेतलेला आहे आणि इथे बी घेतलेला आहे. तर ते सॅब कॅपिटल मध्ये जर लिहिलं, कधी कधी फक्त ते विचारू शकतात की विच ऑफ द फॉलोइंग इज अ कल्टिवेशन मेथड, किंवा कशा प्रकारे आपण त्याचं कल्टिवेशन करू शकतो, आणि सॅबच दिला आणि तुम्ही सॅबराउंड डेक्स्ट्रोज अगार इतकं जर वाचलं असेल तर कधी कधी काय कन्फ्युजन होऊ शकतं, म्हणून मी त्याला शॉर्ट मध्ये लिहिलंय, त्याला सॅब देखील असं म्हणतात. बरं, हा आहे इट इज इम्पॉर्टंट फॉर द स्टडी ऑफ कॉलोनिकल मॉर्फोलॉजी ऑफ अ डर्मॅटोफायटिस अँड अदर माउल्ड. जे माउल्डचे प्रकार मी तुम्हाला सांगितले होते, आपण जे क्लासिफिकेशन बघितलं होतं त्याच्यामध्ये सर्वात तिसरा जो होता माउल्ड आपण लिहिलं होतं, त्याला हाईप वगैरे आपण सगळं बघितलं होतं. तर ते जो माउल्डचा प्रकार आहे आणि डर्मॅटोफाइट्स नावाचा जो फंगाय आहे, याच्या कॉलनीची स्टडी करण्याच्या वेळेस आपण ह्या पद्धतीने त्याचं काय करतो, कल्टिवेशन करतो, त्याला मल्टिप्लाय करतो या पद्धतीने. सो कॉलनिकल मॉर्फोलॉजी, स्टडी ऑफ कॉलनिकल मॉर्फोलॉजी ऑफ डर्मॅटोफाइट अँड द अदर माउल्ड, जे अदर वेगवेगळ्या प्रकारचे माउल्ड्स आहेत त्याचं मल्टिप्लिकेशन करण्यासाठी, मल्टिप्लिकेशन करून त्याची स्टडी करण्यासाठी करायचं असेल तर त्यावेळेस मग आपण या मेथडचा, या कल्टिवेशनच्या पद्धतीचा वापर करतो. त्यानंतर आहे ब्रेन हार्ट इन्फ्युजन अगार. आता हे आपण केव्हा, हे अगर आपण केव्हा वापरतो, तर ब्रेन हार्ट म्हणजे ब्रेनचा बी, एचचा हार्टचा एच, इन्फ्युजनचा आय आणि अगारचा ए. तर अशा प्रकारे BHIA असा याचा शॉर्ट फॉर्म आहे. याचा उपयोग काय, इट इज अ कॉम्प्लिमेंटरी टू द सॅप, म्हणजे सॅप साठीची काही कॉम्प्लिमेंटरी म्हणजे काय, त्याला हेल्प करण्यासाठी जो आहे तो ब्रेन हार्ट इन्फ्युजन अगार आहे. इट हेल्प इन रिकव्हरी ऑफ ऑपॉर्च्युनिस्टिक अँड डायमॉर्फिक पॅथोजन. तर जे डायमॉर्फिक पॅथोजन आहे यांची रिकव्हरी जर आपल्याला करायची असेल, डायमॉर्फिक बद्दल मी सांगितलं होतं, टेम्परेचर वाईज ते डिफर करतात, कधी ते ईस्ट सारखे आणि कधी ते माउल्ड सारखे बिहेव करतात. 37 डिग्री सेल्सिअसवर ईस्ट सारखे आणि 20 ते 25 म्हणजे रूम टेम्परेचरवर ते माउल्ड सारखे बिहेव करतात. तर त्यांना जर आपण रिकव्हरी करायचं असेल तर आपण या ब्रेन हार्ट इन्फ्युजन अगारचा वापर करतो. नंतर ब्लड अगार जो आहे, याचा जो हा जो पॉईंट आहे, अपॉर्च्युनिस्टिक अँड डायमॉर्फिक पॅथोजन वाला जो पॉईंट आहे त्याची स्टडी करण्यासाठी हा सेम आहे. ब्लड अगारचा वापर देखील त्याच्यासाठीच केला जातो, त्याच्यामुळे मी डायरेक्ट तिथे एरो दाखवून दिला, सेम आहे म्हणूनच मी बाजूबाजूला लिहिलेले आहे ते. पण हा आपण हेअरसाठी, स्किनसाठी, नेलसाठी वापर करत नाही, कारण की हे जे फंगल इन्फेक्शन आहे, कधी हे जे वेगवेगळे फंगस आहे त्याचं नेलवर पण, हेअरवर पण ग्रोथ होते, तिथून पण आपल्याला त्याचं कल्टिवेशन करावं लागू शकते. पण याचा उपयोग ब्लड अगारचा हेअर, स्किन आणि नेलसाठी केला जात नाही. नंतर पुढे बघा ब्रेन हार्ट, याचं नाव बघा किती लांब आहे, ब्रेन हार्ट, जे आपण इथं पण बघितलं होतं, ब्रेन हार्ट इन्फ्युजन इथपर्यंत कॉमन आहे, ब्रेन हार्ट इन्फ्युजन. नंतर बघा बायफिजिक ब्लड कल्चर मीडियम, आणि इतकं मोठं नाव असल्यानंतर याचा उपयोग ओनली द रिकव्हरी ऑफ अ फंगाय फ्रॉम द ब्लड, म्हणजे ब्लड मधून जर फंगस काढायचं असेल तर त्याचं कल्टिवेशन करायचं असेल, त्याचं मल्टिप्लिकेशन करायचं असेल तर कोणता मीडियम आपण युज करणार, कोणत्या प्रकारचं कल्टिवेशन आपण युज करणार, तर ब्रेन हार्ट इन्फ्युजन बायफिजिक ब्लड कल्चर मीडियम. तर याचा उपयोग केला जातो जेव्हा आपल्याला तो फंगस ब्लड मधून काढायचा असेल तेव्हा. नंतर साभी अगार. आता हे साभी अगार द रिकव्हरी ऑफ अ डायमॉर्फिक फंगी सच ॲज द हिस्टोप्लाझ्मा कॅप्सुलेटम आणि आहे ब्लास्टोमायसिस डर्मॅटायटिस. तर यांचं आपल्याला जर रिकव्हरी करायची असेल तर आपण साभी अगारचा उपयोग करतो. त्याच्यानंतर बघा माल्ट एक्स्ट्रॅक्ट अगार. हाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ शुगर, हे जे माल्ट आहे तर ते माल्टोज पासून बनलेलं असतं, कारण त्याच्यामध्ये शुगरचं प्रमाण जे असतं ते कसं असतं, खूप जास्त असतं. डेव्हलपमेंट ऑफ अ कॅन्डिड ऑर अ स्पोर, कॅन्डिड आणि स्पोरच्या फॉर्मेशन मध्ये याचा हेल्प होतो. यूज इन द आयडेंटिफिकेशन ऑफ फंगस, कोणत्या प्रकारचा हा फंगाय आहे, ज्या टाईप क्लासिफिकेशन आपण बघितलं होतं त्याचं आयडेंटिफिकेशन जर करायचं असेल तर आपल्याला मग हे माल्ट एक्स्ट्रॅक्टचा उपयोग आपण इथे करतो. ईस्ट एक्स्ट्रॅक्ट फॉस्फेट अगार, याचा आयसोलेशन ऑफ डायमॉर्फिक फंगाय, म्हणजे डायमॉर्फिक फंगाय जर आपल्याला काढायचं असेल, तो आपण सर्वात वर बघितला होता, त्याचं आयसोलेशन फक्त त्याचाच करायचं असेल तेव्हा ईस्ट एक्स्ट्रॅक्ट फॉस्फेट अगारचा आपण उपयोग करतो. सो मित्रांनो, हे जे मी तुम्हाला आता सांगितलं इट इज अ कल्टिवेशन ऑफ अ फंगस. याच्यानंतरचा टॉपिक आपण बघणार आहे लगेच. सो मित्रांनो, आता आपण मायकोलॉजीमध्ये त्या फंगस स्टेनिंग आपण कसं करणार ते आपण आता बघणार आहे. आणि त्या स्टेनिंग करण्याच्या काही पद्धती जी आहे, मेथड जी आहे, कोणकोणते स्टेन्स आपण युज करणार आहे ते मी इथे लिहिलेले आहे. तर बघा, पहिलं स्टेन जे मी सांगतो आहे तुम्हाला ते आहे KOH म्हणजे पोटॅशियम हायड्रॉक्साईड प्रिपरेशन.
आता बघा काय आयडियल फॉर द डिटर्मिनेशन ऑफ अ फंगल मॉर्फोलॉजी. हे जे केओएच आपण ऍज अ स्टेन यूज करणार आहे ते त्याची मॉर्फोलॉजी. मॉर्फोलॉजी म्हणजे काय, त्याचं बेसिक स्ट्रक्चर आहे, त्याला हात आहे का, पाय आहे का, त्याला डोळे आहे का, असं फंगसला काही राहत नाही. बट मी जनरल इन्फॉर्मेशन सांगितली. आपल्या ह्युमन बिंगची मॉर्फोलॉजी काय आहे, तर आपल्याला 2 डोळे आहे, हात आहे, पाय आहे, ही आपली मॉर्फोलॉजी झाली. तर फंगसचे जे काही बाहेरचं स्ट्रक्चर असणार आहे त्याला आपण मॉर्फोलॉजी म्हणतो. आणि ती आयडेंटिफिकेशन जर आपल्याला करायचं असेल तर आपल्याला केओएचचं प्रिपरेशन जे आहे ऍज अ स्टेनिंग म्हणून ते आपल्याला यूज करायचं आहे. त्याच्यानंतर इट डिझॉल्व ऑल द क्लिनिकल मटेरियल स्टील द फंगल एलिमेंट रिमेन इंटॅक्ट फॉर अ लॉंगर पिरियड ड्यू टू द कायटिन इन अ सेल वॉल. फंगसची जी सेल वॉल आहे त्याच्यावर कायटिनचं लेअर असल्या कारणाने जे बाकी क्लिनिकल आपण मटेरियल त्याच्यामध्ये याच यूज करतो आहे ते सगळं त्या केओएचच्या प्रिपरेशन मध्ये काय होणार, डिझॉल्व होणार. फक्त डिझॉल्व काय नाही होणार तर ती कायटिनची लेअर जी फंगसच्या भोवती आहे ती तशीच राहणार आणि बाकी सर्व जे आहे ते सर्व त्याच्यामध्ये बाकी सर्व जे मटेरियल आहे ते डिझॉल्व होऊन जाणार. आणि 10% केओएच आपण जेव्हा परमॅंगनेट सोबत यूज करणार तर ब्ल्यू ब्लॅक कलरचा हायलाइट फंगल वॉल, ती जी फंगलची जी वॉल राहणार तीच फक्त आपल्याला दिसणार आणि बाकी सर्व जे मटेरियल आहे ते काय होणार, डिझॉल्व होऊन जाणार या केओएच मध्ये. त्या केओएच सोबत आपल्याला परमॅंगनेट यूज करायचं आहे आणि 10% केओएच यूज करायचं आहे आणि आपल्याला मग ते फंगलची जी वॉल आहे ती फक्त आपल्याला दिसू शकेल आणि त्या मॉर्फोलॉजीचा, त्या बाहेरच्या स्ट्रक्चरचा आपण व्यवस्थित काय करू शकणार, स्टडी. तर तुम्हाला कोणी विचारलं सेल वॉल जी आहे फंगलची त्याचा स्टडी करायचा आहे तर खालीलपैकी कोणतं स्टेनिंग एजंट तुम्ही यूज करणार, तर ते आहे केओएचचं प्रिपरेशन. दुसऱ्याकडे आपण जाऊया, इंडियन इंक 10% त्याला आपण नायग्रोसिन असं देखील म्हणतो, निगेटिव्ह स्टेनिंग आपण याला म्हणतो. आता बघा स्पेसिमेन फॉर द CFS, नंतर हायलाइट हायलिन इज, मी हायलिन बद्दल तुम्हाला सांगितलं आहे तर त्या हायलिनच्या बद्दलची इन्फॉर्मेशन जी आहे ते देखील आपल्याला इथे सांगितलं जाते. आणि कॅप्स्युलर मटेरियल अराउंड देम, जे कॅप्स्युलर मटेरियल त्याच्या भोवती असतं, जे हायलिनची जे ब्रांचिंग असतं त्याच्या सगळ्याबद्दलची इन्फॉर्मेशन, त्या सगळ्यांना स्टेन करण्याचं काम जे आहे ते कोण करते, इंडियन इंक किंवा 10% नायक्रोसिन. नेक्स्ट जो आहे तर जिम्सा स्टेन आहे, डेमॉन्स्ट्रेटिंग द प्रेझेन्स ऑफ अ इंट्रासेल्युलर इज सेल इन अ बोन मॅरो अँड द ब्लड. तर ब्लड मध्ये किंवा मग बोन मॅरो मध्ये जे काही ईस्टचे सेल्स असतील त्यांना आपल्याला आयडेंटिफाय जर करायचं असेल तर आपण कोणता स्टेन वापरणार, तर जिम्सा स्टेन आपण तेव्हा यूज करतो. पिरियॉडिक ऍसिड चिप्स, याला आपण पास असं म्हणतो आहे स्टेन. त्याचा उपयोग जर आपल्या नेल मध्ये, स्किन मध्ये जर काही फंगल इन्फेक्शन आहे त्याला आयडेंटिफिकेशन जर आपल्याला करायचं असेल तर आपण पास म्हणजे पिरियॉडिक ऍसिड चिप्स, याचा चिप्स आहे ते पण मी त्याला चिप्सच म्हणतो. तर या पिरियॉडिक ऍसिड चिप्सचा आपण उपयोग करतो, PAS. ठीक आहे. त्याच्यानंतर अदर, ह्या तर मेथड आहेच पण याच्या व्यतिरिक्त देखील काही मेथड्स आहेत, जसं की मिथिओमाइन सिल्वर स्टेन, त्यालाच आपण पॅपिनो कोलियर स्टेन देखील म्हणतो. याचा उपयोग जो आहे तो फंगसला डिटेक्शन करण्यासाठी होतो. त्याच्यानंतर ग्राम स्टेनचा उपयोग देखील होतो. हा ग्राम स्टेन 2 पद्धतीने, ऍक्टिनोमायसिस आणि ईस्ट जे आहे कॅन्डिडा स्पीसीज त्याच्या आयडेंटिफिकेशनसाठी यूज होतो. याच्यानंतर ऍसिड फास्ट स्टेन आहे. या ऍसिड फास्ट स्टेनला मी याच्या आधी तुम्हाला बॅक्टेरियोलॉजी आपण जेव्हा बघितलं होतं तेव्हा देखील मी एक्सप्लेन केलेलं होतं. हे जे ऍसिड फास्ट स्टेन आहे ज्याच्यामध्ये 1% ऑफ H2SO4 सोल्युशनचा यूज केला जातो फॉर द डिकलरायझेशन. तुम्हाला याच्याबद्दल मी ऑलरेडी ग्राम पॉझिटिव्ह स्टेनिंग जे आहे किंवा मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलेज जेव्हा आपण यूज करतोय, जेव्हा आपण ते स्टेन यूज करतोय त्याला डिकलराइज करण्यासाठी H2SO4 चा उपयोग आपण करतो आणि त्याच्यानंतर आपण मिथिलीन ब्ल्यूचा यूज करतो. सेम इथे पण ते झालंय. त्याच्यामुळे आपण नोकॉर्डिया नावाची स्पीसीज जे आहे फंगसचे त्याचं आयडेंटिफिकेशन करू शकतो. एक आहे कॅल्कोफोरस व्हाईट फ्लोरोसन्स स्टेन, याचा उपयोग केला जातो डिटेक्शन ऑफ अ फंगी बाय फ्लोरोसन्स अंडर द UV लाईट. तर जे काही फंगस असतात जे UV लाईट मध्ये चमकू शकतात त्यांच्या ॲबिलिटीचा वापर करून आपण फ्लोरोसन्स व्हाईट क्लोरोफ्लोर व्हाईट फ्लोरोसन्स स्टेन याचा उपयोग आपण करून घेणार आणि त्याच्यामुळे काय होणार की याच्यामध्ये जे काही UV लाईटला रिफ्लेक्ट करणारे ते फंगस असणार आहे त्याचं डिटेक्शन आपण याच्यामध्ये करू शकणार आहे. तर ही सगळी जी मी मेथड तुम्हाला सांगितली आहे ह्या सगळ्या ज्या आहे ह्या स्टेनिंग मेथड आहे. आता फंगसमध्ये 1-2 महत्वाचे फंगस आणि त्याची मॉर्फोलॉजी आपण जनरलमध्ये बघून घेऊया आणि याच्यानंतर आपला तो शेवटचा टप्पा असणार आहे. होपफुली तुम्हाला माझं हे सगळे एक्सप्लेनेशन खूप आवडत असेल. जर आवडत असेल तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण बघूया एक छोटासा टॉपिक ज्याच्यामध्ये 1-2 महत्वाचे फंगस आपण घेणार आहे. सो मित्रांनो, आता आपण आहे शेवटच्या टप्प्यामध्ये ज्यामध्ये आपण बघतो आहे की मायकोलॉजी तर आपण बघितली आहे, म्हणजे फंगस काय आहे, त्याचे क्लासिफिकेशन काय आहे, त्याचं कल्टिवेशन कसं करायचं आहे, त्याचं स्टेनिंग कसं करायचं आहे. पण माझा जो स्टार्टिंगचा पहिला जो आपण सर्वात पहिले बघितलं होतं तो मायकोसिस होतं. सो मायकोसिस म्हणजे काय तर डिसीज कोणते कोणते होतात, कोणत्या फंगसमुळे होतात, त्याचे काय कॅरेक्टरिस्टिक्स असतात, त्याचं स्टेनिंग मेथड काय आहे, त्याचे मायक्रोस्कोपिकली स्ट्रक्चर काय आहे,
त्याची आता आपण डिटेल इन्फॉर्मेशन बघणार आहे एकदम शॉर्टमध्ये. आणि बघा, मायकोसिस म्हणजे जे फंगसमुळे होणारा डिसीज आणि त्याची स्टडी. आणि तो जो पहिला डिसीज आहे तो आहे ऍक्टिनोमायकोसिस. बघा, मायकोसिस आणि मायकोसिस, ऍक्टिनोमायकोसिस. सो हा जो ऍक्टिनोमायकोसिस डिसीज आहे याच्याबद्दलची इन्फॉर्मेशन आता आपल्याला बघायची आहे. इट इज अ कॉज बाय द हेट्रोजिनियस ग्रुप ऑफ अ फिलामेंटस बॅक्टेरिया ऍक्टिनोमायटिस. फिलामेंटस स्ट्रक्चर याचं असते बॅक्टेरियानी, फिलामेंटस स्ट्रक्चर असते ऍक्टिनोमायसिटेज. आणि हा ग्राम पॉझिटिव्ह बॅक्टेरिया आहे, फंगस आहे. ऍक्टिनोमायसिटेज नावाचा जो काही फंगाय आहे त्याच्यामुळे हा आपल्याला फंगल इन्फेक्शन होते, हे ज्याला आपण ऍक्टिनोमायकोसिस असं म्हटलेलं आहे. ग्राम पॉझिटिव्ह आहे, पर्पल कलरचं, हा पर्पल कलरमध्ये हा प्रेझेंट असतो. ऍसिड फास्ट आहे, ब्रांचिंग फिलामेंट असते, एनारोबिक आहे, नॉन मोटाईल आहे आणि स्पोर फॉर्मेशन देखील याच्यामध्ये होत नाही. पुढे बघा, याच्यामध्ये होतं काय तर स्मेली ऑफ फर्स्ट डिस्चार्ज जो की येलो कलरचा असतो. तर या डिसीज मध्ये काय होतं की जो स्मेल आहे बॉडीमधून पस जायला सुरुवात होते, किंवा ज्याला आपण स्वेट म्हणतो, स्वेट किंवा पस फॉर्म मध्ये जायला लागते आणि ते पिवळ्या कलरचं असते. आणि त्याला जर आपण मायक्रोस्कोपिकली त्याचं एक्झामिनेशन केलं तर सनरायझिंग स्ट्रक्चर जे असते, सनराईज जेव्हा होतो तेव्हा जे स्ट्रक्चर असते ते मायक्रोस्कोप मध्ये आपल्याला पाहायला मिळू शकते. नॉर्मल फ्लोरा ऑफ द ओरल कॅव्हिटी, गम ब्लिडिंग देखील याच्यामध्ये दिसून येते. आपला जो माउथ कॅव्हिटी आहे त्याच्यामध्ये देखील काय होतं की गम ब्लिडिंग सारख्या परिस्थिती आपल्याला दिसू शकते या ऍक्टिनोमायकोसिस मुळे. तर आपल्याला जर याचा स्पेसिमेन घ्यायचा असेल तर आता सांगितल्याप्रमाणे तो पस आपण घेऊ शकतो, स्पुटम देखील घेऊ शकतो, कारण की जे ब्लीड आहे किंवा जे गमला इन्फेक्ट केल्यामुळे ते स्पुटम मध्ये पण ते येऊ शकतं. पस फ्रॉम द लेशन, स्पुटम, टिश्यूची बायोप्सी, कारण की बॉडीमध्ये कुठे कुठे लेशन्स जर त्याच्यामुळे पडले असतील तर टिश्यू बायोप्सी केलेला, तिथून काढलेला, त्याचं देखील आपण एक्झामिनेशन करू शकतो. मायक्रोस्कोपी केल्यानंतर आपल्याला ऑब्झर्व अ सल्फर ग्रॅन्युल्स, जे ग्रॅन्युल्स असणार आहेत ते ऑब्झर्व होतील, किंवा व्ही शेपच्या आणि वाय शेपच्या ब्रांचिंग देखील आपल्याला त्या मायक्रोस्कोप मध्ये दिसू शकतात. कल्चर जर त्याला करायचं आहे तर सल्फर ग्रॅन्युल्सला आपण थायोग्लायकोलेट लिक्विड मीडियम प्लस ब्रेन हार्ट इन्फ्युजन अगार यांचं कॉम्बिनेशनच्या हेल्पने आपण त्याचं कल्टिवेशन करू शकतो, कल्चर करू शकतो ऍट 37 डिग्री सेल्सिअस. सो हे आपण जे सगळं बघितलं, ही सगळी इन्फॉर्मेशन होती ऍक्टिनोमायकोसिस बद्दलची. पुढे आपण अजून एक दोन बघूया. आणि सर्वात शेवटी आता आपण पोहोचलेलो आहे की कोणते जे डिसीज आहे, मी एक याच्या आधी तुम्हाला कव्हर केला आणि आता जे मी तुम्हाला सांगतो आहे तो आहे नोकॉर्डियासिस. आता इट इज अ कॉज बाय द नोकॉर्डिया ऍस्टेरियोडिस. याच्यामुळे हा नोकॉर्डिया डिसीज होतो आहे. पल्मोनरी डिसीज आहे, पल्मोनरी म्हणजे रेस्पिरेटरी सिस्टमला अफेक्ट करणारा असा हा डिसीज आहे. स्प्रेड टू द अदर पार्ट ऑफ बॉडी, जरी तो रेस्पिरेटरी सिस्टमला अफेक्ट करत असला तरी देखील मग हा इतर बॉडी पार्टला देखील इन्फेक्शन करायला सुरुवात करतो. कॉलनी फॉर्मेशन वॅक्सी विथ अ डिफरंट कलर पिगमेंट फ्रॉम अ येलो ऑरेंज रेड, म्हणजे याच्या ज्या कॉलनी फॉर्म होतात त्या वॅक्सी असतात आणि त्या येलो पासून ऑरेंज पर्यंत आणि रेड पर्यंत आपल्याला कलरच्या त्या दिसून येतात. ऍसिड फास्ट स्टेन जो आहे, जो याच्यामध्ये यूज केला जातो 1% H2SO4 फॉर अ डिकलरायझेशन, हा यूज केला जातो. तर ऍसिड फास्ट देखील हा याच्यामध्ये यूज केला जातो. कोणकोणते स्पेसिमेन आपण यूज करतो तर स्पुटम आहे, त्याच्यानंतर पस आहे, CFS म्हणजे सेरिब्रोस्पायनल फ्लुइड ब्रेनमध्ये, आणि बायोप्सी मटेरियल जे आहे ते त्याचं देखील याच्यामध्ये यूज केलं जातं. मायक्रोस्कोपिक एक्झामिनेशन जेव्हा याचं केलं जातं तर टँगल मास आपल्याला दिसतं, गुंतलेले सगळे आपल्याला ब्रांचिंग रॉड्स जे आहे ते गुंतलेले असे दिसतात. तर त्यावरून आपण हे सांगू शकतो की हा नोकॉर्डिया ऍस्टेरियोडिस आहे किंवा नोकॉर्डियासिस पासून आपण इन्फेक्टेड आहे. याच्यानंतरचा जो नेक्स्ट जो मायकोसिस आहे तो आपल्याला पाहायला मिळतो, तो आहे क्रिप्टोकॉकस निओफॉर्मल. तर हा इन्फेक्शन सब क्लिनिकल आहे, म्हणजे बरेच दिवस याचं इन्फेक्शन आपल्याला सहसा दिसून येत नाही. आणि जेव्हा मग याचं खूप जास्त इन्फेक्शन होऊन जातं तर मेनिंजायटिस जे आहे ब्रेनला अफेक्ट देखील हे करतं. कॉमन ज्या लोकांमध्ये इम्युनिटी कमी असते, जसं HIV एड्स सारखे पेशंट्स आहेत ज्यांच्यामध्ये इम्युनिटी ऑलरेडी कमी झालेली असते, त्या लोकांमध्ये ह्या जो क्रिप्टोकॉकस निओफॉर्मन्स आहे याचं इन्फेक्शन पटकन झालेलं पाहायला मिळतं. त्याच्यानंतर कोणकोणतं स्पेसिमेंट जर आपल्याला याचं व्हेरिफिकेशन करायचं असेल तर CFS आहे, सेरम आहे, स्पुटम आहे, आणि युरिन मधून देखील याचं आपण कन्फर्मेशन करू शकतो. कल्चर करत असताना याचं आपल्याला ज्याला मी तुम्हाला आता सांगितलं होतं सॅबराउंड अगार याचा उपयोग केला जातो. सो मित्रांनो, ही होती पूर्ण इन्फॉर्मेशन. मॅक्झिमम पार्ट जो आहे एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू जे सर्व महत्वाचं आहे ते सर्व या मायकोलॉजी या टॉपिकमध्ये, फंगसमध्ये मी सगळं कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. सो भेटूया आपण एका नव्या टॉपिक सोबत लवकरच.
जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत जय महाराष्ट्र.